मी एकच सांगेल की राजकारण येतं, राजकारण जातं. इथे भडगाव पाचोड्याचे काही लोकांनी सांगितलं, शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितले, अलीकडे मी जास्त लक्ष घालतोय असं काही लोक म्हणतात, पण माझं काही दुर्लक्ष आहे. मी सहज येता जाता येतो तरी त्यांना एवढी भीती वाटायला लागली. मी खूप छोटा माणूस आहे, पण मला आप्पाची एवढी भीती वाटायला लागली. आप्पाने येऊन 40 जवळ बैठका घेतल्या. मी म्हटलं चांगलं आहे, पक्षाचं काम आहे, केलंच पाहिजे. मी काही इतका छोट्या मनाचा माणूस नाहीये, करावं काम करावं. त्या लोकांना सांगितलं की आता मी लक्ष घालणार. मी जाहीरपणे सांगतो की हा सर्वांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. तुम्ही 40गाव मध्ये येऊन अतिशय छान लक्ष घालावं. अजून काही तिथं मदत लागली तर मला सांगा, मी तुम्हाला अप्रत्यक्ष मदतही करेल. पण माझं तुम्हाला आव्हान आहे आप्पासाहेब, आपण फक्त 40गावला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा. आणि मंगेश चव्हाण असं तुमच्यासारखं वरवर राजकारण करत नाही. खोलात जातो, लोकांमध्ये राहतो, सुख दुःखात राहतो. रात्री 12-12 1-1 वाजता जरी कोणी आला तर गोरगरिबांचे अश्रू पुसण्याचं काम करतो. कधी माझ्याकडे तुम्ही जाऊन विचारा. आणि मला तुम्हाला सांगायचंय, एक माणूस जर निवडून आला, पहिलं काम मी पाचोऱ्याला येऊन किशोरप्पांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस जरी निवडून आणला, जाहीर सत्कार करायला मिळते. मला या कधीतरी काम करत असताना राजकारणाच्या पलीकडे काम करायचं असतं. सर्व समावेशक भूमिका घ्यायच्या असतात. ती माणसं आमच्या सोबत आली. याचं दुर्दैव मला वाटलं की तुम्ही काय सांगितलं की यांच्या संस्था आहे, शिक्षण मंत्री आमचा आहे. माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं, मी राजकारणावर बोलणार नव्हतो, मला त्यांना दुखायची भूमिका नव्हती. पण जर तुम्ही आमच्या सवंगड्यांना, आमच्या सहकार्यांना कोणी सांगत असेल की मी आमदार आहे, माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहे, आम्ही इथं काय गोटे गोटे खेळायला बसलो नाही. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आमचा आहे, आम्ही पण मुख्यमंत्री हा राज्याचा आहे असं म्हणून आम्ही काम करतो. जर तुमच्या मनात जर या सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात हवा गेली असेल की आम्ही चौकशा लावून लोकांना अडचणीत घालून, माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे, तुम्ही लावून दाखवा चौकशा. काय बघायचं माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे. राजकारण केलं तेल लावायला, राजकारण केलं चुलीत. भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला इथं हजर असेल. आम्ही ऐकून घेतो म्हणजे काय गांडूची आवाज समजू नका. आमच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलतात, अरे आपला पगार किती, आपण बोलतो किती. चालू आहे तुम्ही शंका नाही येऊ देता. आपण सर्वांनी ताकदीने हे निवडणुका लढायची आहे. मित्र पक्षावर एक मर्यादित आम्ही आरोप करावे हे आमचा ठरलेला अजेंडा होता. परंतु आता समोरच्या पूर्ण प्रति हल्ले झाले, आम्ही तरी काय करणार. आणि आम्हाला एक स्वभाव आहे, इथपर्यंत ठीक आहे, स्थानिक तुम्ही बोलताय, इथपर्यंत आम्ही सहन केलं, गिरीगोंड पर्यंत गेले, माझ्यावर गेले तरी चालेल. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यावर तुम्ही बोलताय, ज्या सरकारमध्ये तुम्ही आज बसलात त्या सरकारच्या विरोधात बोलताय. आता मला मी तुमच्या नेत्यांविषयी एक शब्द भर काढला नाही की जिल्हामानाचा नेता सांगणार मी आहे की एकनाथ शिंदे हा सगळ्यांना मदत करायचा, ते आम्ही सांगतो. तुम्ही सांगता की कवडी दिली नाही. अरे तुमच्यामध्ये आणण्याची धमक नाही म्हणून तुमच्याकडनं पैसे आले, आम्हाला कसे पैसे मिळाले. तुमच्या धमक नसेल तर काम तरी सोडून द्यावं.